मला माहित आहे, मी दौंडला 2014 सालीच मी खासदार झालो असतो. दौंडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळेस मी गेलो होतो. अजित पवार स्टेजवर होते, RR पाटील होते, आमचे रामदास आठवले होते, बबनराव पाचपुते होते. मी जरा लेट गेलो. विजय शिवतारे आल्या म्हटल्यानंतर संपूर्ण पब्लिकने जो उठाव केला, शिट्ट्या वगैरे, इतकं प्रेम त्या दौंडमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून तशाच प्रकारचं वातावरण किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं वातावरण आज कन्फ्युजन एकच करतायत की विजय शिवतारेवर महायुतीच्या नेत्यांकडून दबाव येईल, ते उभेच राहणार नाहीत, ते हेच करणार नाहीत, ते काहीतरी सेटलमेंट करतील. आजच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून विथ द ड्यू रिस्पेक्ट टू माय ऑल ऑनरेबल लीडर्स, सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून राज्यातल्या सर्व नेत्यांना हात जोडून मी विनम्रपणे सांगतो की लढाई मला लढू द्या. ही धर्माची लढाई आहे. राजकारणाचं स्वच्छताकरण करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे करावं लागेल. एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल. आणि म्हणून मला एकाने काल एक सांगितलं, ते शेवटचं वाक्य मी सांगतो की प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेला आहे, दहशतवाद केलेला आहे, अनेकांना दुखावलेला आहे. हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे. अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही. ही भावना लोकांची आहे. आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, ह्या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. मी माझं सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे. माझ्या कुठच्याही वैयक्तिक भावना नाहीत. मी आजच जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर, निवडून आल्यानंतर काल तिथे मी देवळात सुद्धा सांगितले, विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी समर्पित करेल. वैयक्तिक मी काहीही काम करणार नाही. लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी हे जो बाजार झालाय राजकारणाचा, या बाजाराला सुद्धा कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी चांगली माणसं उभी राहावीत, त्यांच्या पाठी उभं राहावं, याचं कर्तव्य मी माझ्या पुढच्या काळात करेल. आणि म्हणून मी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेला, माता भगिनींना, सर्वांना आपल्या माध्यमातून आज विनंती करतो, सगळे कन्सेप्ट, सगळे शंका कुशंका दूर सोडा. विजय शिवतारे आपल्यासाठी, माझ्यासाठी नव्हे, जनसामान्यांसाठी उभा राहतोय. या जनसामान्यांच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी हीच विनंती. धन्यवाद. आल्यामुळे कोंडी झाले असं म्हणायचं? हा, महायुतीमध्ये अजित पवार गट आल्यामुळे कोंडी झाले असं वाटतं? मी एवढा मोठा नाही त्याच्यावर वक्तव्य करेन. जर अजित पवार फुटून गेले नसते तरी तुम्ही निवडणूक लढला असता का लोकसभेची? अहो, मी 2014 साली प्रयत्न केला, सगळ्यांना माहिती आहे. त्याच वेळेस मी रडून 2019 साली सुद्धा प्रयत्न केला, पण शिवसेनेकडे ती जागा नव्हती. हा प्रयत्न मी आज नाही करत आहे, लक्षात घ्या. हा 2014 पासूनचा माझा प्रयत्न आहे की या प्रवृत्ती विरुद्ध लढण्याचा. 2014 पासून, नवीन नाही. बापू, एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आता म्हणताय की आम्ही अपक्ष पद्धतीने निवडणूक लढणार आणि तुम्ही ते ठाम आहात, परंतु पक्ष कारवाईला सामोरं जावं लागेल बापू तुम्हाला. मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे. ही फाशीच घेतोय मी. एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय, जिंकलो तर जनतेचा आहे, त्यावेळी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही, कोणी फाशी दिली तरी हरकत नाही, पण पाठीमागे मी हटणार नाही. बापू, अजूनही विजय बापू शिवसेनेत आहेत का आत्ताच्या या क्षणाला? कारण अपक्ष मी शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. जेव्हा एकनाथभाई शिंदे यांनी उठाव केला आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते जात आहेत म्हणून जे धर्मकर्तव्य चुकीचं काम झालं होतं त्याला करेक्शन करावी, त्यावेळेस शिंदे साहेबांच्या बरोबरीने ते तिकडे असताना मी महाराष्ट्रातला पहिला माजी मंत्री आहे की ज्याने 25 तारखेला ते मुख्यमंत्री नसताना देखील पहिली प्रेस घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात मी या सगळ्या उठावाला माझं समर्थन आहे आणि जनतेचं समर्थन असं पहिल्या दिवशी मी केलं होतं. मी शिवसैनिक आहे. मी माझे नेते म्हणून एकनाथभाई शिंदे यांना परमोच्च आदराने त्यांना हे करतो. मतभेद असू शकतात एखाद्या विषयावर, पण मनभेद आमचे कधीच होणार नाहीत. आणि त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला दिसेल, जिंकल्यावर तर सगळेच जण आहेत, जिंकल्यावर काय अडचण नाही, मी जिंकणार आणि जिंकणार. 12 तारखेला आपण फॉर्म भरणार आहात, 12 तारखेला 12 वाजता, परंतु त्यावेळी आपण फॉर्म भरताना मतदारांसाठी हा निर्णय घेताय, मग शिवसेना पक्षाचा राजीनामा देणार आहात?
अहो, सोडा हो हे प्रश्न हे क्षुल्लक प्रश्न विचारू नका. कसं झालेलं आहे की आज मुख्यमंत्री काही काय ऍक्शन माझ्यावर घेऊ शकतात, पण त्यांनाही माहित आहे माझा हेतू काय आहे. माझा हेतू सगळ्यांना पटलेला आहे. अडचण काय होते जे मी तुम्हाला सांगतो तेच की महादेवाच्या पिंडी. त्यामुळे मी तर सांगितलं की अगदी मला कोणी फाशी दिली ना उद्या मला मी सेंट्रल गव्हर्नमेंटला वगैरे कळवतोय, धमक्या सुद्धा द्यायचा प्रयत्न केला गेला, धमक्या देण्याचा प्रयत्न आहे. बापू वेळेने ओव्हर धमकी दिली, मुंबईला कसा जातो बघतो, गाडी मावळमधून जाते. त्यामुळे माझ्या जीवाशी सुद्धा काही खेळ होऊ शकतो. अनेक उदाहरणं अशी झाली आहेत. सोलापूरला मला वाटते सिद्धराम आप्पा मेत्रे आणि ही लढाई जेव्हा सुरू होती त्याच्यात गोळीबार झाला होता. मला भीती आहे. भीती म्हणजे मी भीत नाही, पण काही मोठे गुंड सुद्धा वेगळ्या पद्धतीने गोड पद्धतीने मला संपर्कात येऊन बापू जरा विचार करा काय करा. मोठे गुंड, आता गुंड मला कशाला बोलले, योग्य वेळेस त्याची सगळी माहिती जी आहे ती मी देईल. माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा धमक्या दिल्या गेल्या. प्रख्यात महाराष्ट्रातले जे गुंड आहेत मुंबई वगैरेच, अशा लोकांनी काही प्रमुख लोकांना फोन करून की बाबा हे करू नका, असं करू नका. जेव्हा त्यांनी अगदी ठाम सांगितलं की नाही आम्ही बापूंचे आहोत, काही झालं तरी हरकत नाही, मरायला आम्ही तयार आहोत पण आम्ही हटणार नाही, त्यावेळेस त्यांनी आज सांगितलं बा ठीक आहे तुमचं तुम्ही करा. बापू एकीकडे तुम्ही असं म्हणताय हे की गुंड कुणी धमक्या दिल्या पाठवते, जाताय. हे गुंड कुणी पाठवते आणि तुम्हाला बापू भेगडे कुणाचा आहे? बापू याला दोन प्रश्न जोडून विचार. बापू भेगडे कुणाचा आहे? पण तुम्ही म्हणतात की महाराष्ट्रातल्या नामचीन गुंडांकडून तुम्हाला आणि तुमच्या मी ते सांगणार नाही. योग्य ठिकाणी प्रशासनाला मी सांगेल. सुप्रिया सुळे देखील असंच म्हणतायत धमकावलं जातंय, तुम्ही देखील असंच म्हणताय की धमकावलं जातंय.